श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुम्ही पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच असणार आहे हे मला नक्की खात्री आहे. चला, आताचे रिडिंग आपण बघणार आहोत की मेष राशीसाठी जो दिवस आहे तुमचा, मेष राशीसाठी जो दिवस आपला 9 तारखेचा जो दिवस आहे तो तुमच्यासाठी कसा राहणार आहे हे आपण चेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ऊर्जा द्या श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ऊर्जा द्या श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडाची ऊर्जा येऊ देत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मेष राशीसाठी आजचं राशीफळ काय असणार आहे? ओके, देवाचं कार्ड आलेलं आहे. देवाबद्दल सुद्धा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत. आज दिवस तुमच्यासाठी बोलायला गेलं तर मेष राशीसाठी आजचा दिवस जो आहे तो अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, काहीतरी थांबतंय, काहीतरी पुढे जायचं आहे, पण त्याच्यासाठी काही गोष्टी व्यवस्थित घडत नाहीयेत. अशा काही गोष्टी तुमच्या आज घडताना दिसत आहेत. काहीतरी पेनफुल किंवा शरीर कुठेतरी दुखतंय, खुपतंय, अशा काही अचानकपणे गोष्टी संभावना आहे असं काही दिसतं आहे तुमच्यामध्ये. एखादं स्वप्न आहे पैशा रिलेटेड, ते सुद्धा कुठेतरी कमी म्हणजे होत नाही आहे. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये आज होताना दिसत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आज ॲक्शन काहीतरी घेताना दिसताय, जेणेकरून आज तुमच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं घडेल. ह्याची आपण ॲक्शन घेता हे म्हणायला आपण हे करू शकत नाही आहे. पण ॲक्शन आज घेणार आहे कोणत्या तरी गोष्टीची, जेणेकरून तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण लागेल, एक नवीन काहीतरी लागेल. देवदूताचं आहे, त्याच्यामागे डेव्हिल आहे. ह्या डेव्हिलचं सुद्धा कार्ड आहे. ॲक्शन आहे कसली तरी. मला असं इंट्युशन्स येत आहेत की तुमच्या देवाचं बंधन जे असेल, डेव्हिलच्या एनर्जीमुळे देवाचं बंधन जर असेल तर ते ॲक्शन घेण्यासाठी रोखत आहेत तुम्हाला. हे सुद्धा इंट्युशन्स येत आहेत मेष राशीसाठी. आणि ह्यामुळे ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत, बंधन होतंय, त्रास होतोय, तुम्हाला संततीचा त्रास, संततीसुद्धा नाही आहे, किंवा मुलाबाळांना सुख नसेल, किंवा तुम्हाला सुख नसेल, किंवा मूलबाळ होत नसेल, किंवा एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये होत नसेल, तर ह्या सगळ्याला कारणीभूत जे आहे ते तुमचं देवबंधन असू शकतं, किंवा डेव्हिलची एनर्जीसुद्धा असू शकते तुमच्या आयुष्यामध्ये. आता ते सुरू आहे, जे ॲक्शन होत नाही आहे. मेष राशीसाठी आजचं राशीफळ हेच आहे. थोडंसं दिवसमान थोडा आजचं जरासं डॅमेज झाताना दिसत आहे. 13 आणि 1, 1, 3, 4 मेष, वृषभ, मिथुन, कर्क. तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी तुमचं राशीफळ आजचं चांगलं आहे मेष राशीसाठी. जास्तीत जास्त तुमचा लकी नंबर जो आहे आजचा 4 नंबर आहे. 4 नंबरसाठी तुम्ही 4 नंबर किंवा 4 अंक तुमच्यासाठी शुभ असू शकतो. अशुभ अंक आहे तुमच्यासाठी 1. हा अशुभ अंक आहे. या काळामध्ये किंवा या दिवसामध्ये किंवा या टायमिंगमध्ये तुम्हाला कोणतं शुभ कार्य करायचं नाही आहे. अजून मी काही गोष्टीचं गायडन्स देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगता आहेत? तुम्हाला असं वाटत असेल की गणपती बाप्पांची एनर्जी मी सतत का घेते, कारण बाप्पांची एनर्जी खरंच पॉझिटिव्ह असते, खूप पॉझिटिव्ह असते. देवांमध्ये सगळ्यात शक्तिशाली देव जो महादेव आहे त्यांचा हा पुत्र, ज्याने आपलं आपण ज्या वेळेला आपण पूजा करत असतो किंवा कोणतीही पूजा असते तेव्हा प्रथम आपण गणेशाची पूजा करतो. त्यामुळे गणेशाला मान आपण आपल्या रिडिंगमध्ये जर दिला तर याच्यासारखं पुण्य कुठंच नाही, किंवा याच्यासारखं फळ आपल्याला जे आहे ते कोणच देऊ शकणार नाही आणि कुठं मिळणार पण नाही आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थांची गणपती बाप्पांची जी त्यांचा जो आशीर्वाद आहे आपल्यासाठी, तो सुद्धा ब्लेसिंग्स खूप छान असतात आपल्यासाठी. आणि जे आपण रिडिंग करतो प्रत्येक वेळेला मला चांगला असा 100% अनुभव आहे. जेव्हा जेव्हा मी रिडिंग करते
त्याला अनुसरूनच कार्ड व्यवस्थित येतात, जुळून येतात कार्ड. त्यामुळे मला जास्त ट्रस्ट आहे श्रीकृष्ण आणि गणपती बाप्पा आणि माझे स्वामी समर्थ. सगळे देव समानच असतात. पण आपल्याला आपली मनाची एक भावना असते, की आपल्याला कोणता देव आकर्षित करत असतो. त्यामुळे मला तर जास्त म्हणजे जी एनर्जी मला फील होते जास्त, म्हणजे जी कार्ड मला आकर्षित करत असतात, ते गणपती बाप्पा, कृष्णांचे म्हणजे कान्हाचे आणि स्वामी समर्थांची एनर्जी. त्यामुळे मी जास्त तुमच्याशी कनेक्ट होऊ शकते. जास्त कनेक्ट होण्याची माझी ही डेक जे आहेत याचं गीतेमधून, त्यामधून सुद्धा मी तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देऊ शकते. कारण मला ते कनेक्ट होतात बरोबर माझ्याशी. मैत्री बरोबर त्यांची झालेली आहे. त्यामुळं मी सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगू शकते ह्या सगळ्या गोष्टी. तर आता तुमच्यासाठी कार्ड आलेलं आहे बिगिनिंग. बिगिनिंग आहे, सगळ्यात ॲक्शन आहे, तुम्हाला बिगिनिंग आहे. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला काहीतरी ॲक्शन घेताना तुम्ही दिसता आहे. बिगिनिंग आहे, काहीतरी चेंज होताना तुमच्यामध्ये दिसतो आहे. अजून एक दुसरं कार्ड जे आहे तुम्हाला स्पष्ट बोला. आज जास्त काय होईल ते अंधारात ठेवू नका. कोणत्या गोष्टी होता होईल तेवढं स्पष्टता ठेवली पाहिजे स्वतःच्या स्वभावामध्ये. आणि 5, 6 आणि 7. 7 नंबर हा सुद्धा तुम्हाला शुभ आहे. ग्रीन कलर शुभ आहे. ग्रीन, पिवळा आणि डार्क चॉकलेटी कलर हा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तर आजची रीडिंग कशी वाटली मेष राशीसाठी हे मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.